अफाट वेगानं वाढणारी शहरं, गाव सोडून, शेतीमाती जंगलवाडी सोडून शहराकडे रोजीरोटीसाठी येणारी माणसं त्यांच्या इच्छा, आकांक्षा, वासना यांच्यासह त्यांना सामावून घेणारी फुगत जाणारी शहरं. मग या शहरात उभी राहतात सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं, पर्णहीन, स्पंदनहीन, वृक्ष उकीबोकी, निर्जीव बिल्डिंगची जंगलं. इथल्या इमारतीमध्ये राहणारी माणसं माणुसकी विसरलेली, स्पर्धेत जीवघेणी धावपळ करणारी, आनंद हरवलेली, ताणामुळे अनेक आजार असलेली, निसर्गापासून सहजीवनापासून दुरावलेली, एकटी एकाकी, जगण्यातील जिद्द हरवलेली माणसं. या माणसांमध्ये जन्मतः अपंगत्व आलेली काही माणसं असतात. वृद्धत्वानं मनाची उमेद हरवलेली माणसं असतात. अपघातात अवयव गमावलेली माणसं असतात. आणि दुर्दैवानं अपंगत्व, मूकबधिरत्व, अंधत्व, मतिमंदत्व घेऊन जन्मलेली काही निरागस मुलेही असतात. आणि काही मुलखावेगळी माणसंही असतात, जी सभोवती पाहतात. जे दिसतं त्यांनी अस्वस्थ होतात आणि कधीच न हरू पाहणाऱ्या अजिंक्य अशा माणसातल्या मूळ आत्मशक्तीला पुकारतात. माणसातल्या साहसी प्रवृत्तीला पुढे नेण्यासाठी सतत झटत असतात. निरनिराळी साहस करत असतात. माणसाला निसर्गाकडे घेऊन जातात. रानावनात मुक्तभोर आनंद त्यांनाही देऊ पाहतात. जे मूकबधीर, अंधपंग, मतिमंद आणि वृद्ध आहेत, साऱ्यांना आनंद यात्रा घडवून आणू पाहतात. जिद्दीनं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवतात. अकोला विदर्भातल्या ह्या छोट्या शहरातला एक झपाटलेला माणूस असाच आहे, धनंजय भगत त्याचं नाव. आणि धनंजयचा एक ग्रुप आहे, 4-4 जण त्याच्यासारख्या साहसाच्या वेडानं झपाटलेले आणि माणुसकीची झालर असलेले. हा ग्रुप म्हणजे अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुप. 1992 साली अकोल्यात दंगली उसळल्या, जाळपोळ झाली आणि 1993 मध्ये बिबट्या शहरात आला. त्या प्रत्येक वेळी समाजहित लक्षात घेऊन हिमतीनं विधायक कार्य करणाऱ्या या 4-5 तरुणांनी त्या ग्रुपची स्थापना केली. अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपच्या स्थापनेची तपपूर्ती झाली. धनंजय हा NCCचा कॅडेट, MP-EDचं प्रशिक्षण घेतलेला आणि माउंटेनिअरिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला होतकरू तरुण. त्यानं अजिंक्य फिटनेस पार्क उभारलं, शिबिरं घेतली. लहान मुलं, तरुण, वृद्ध यांना घेऊन जंगलभ्रमण, निसर्ग निरीक्षण असे कॅम्प केले. शहरात कुठे साप निघाल्याचा फोन आला की सर्पमित्र बनून या ग्रुपनं सापाची भीतीही घालवली. व्यायामाची, खेळाची, पर्यावरणाची आवड वाढवली. माणूसपण जपणाऱ्या काही जणांनी मदतीचा थोडाफार हात पुढे केला आणि अजिंक्यही वाढू लागला. अजिंक्यने स्वतः झीज सोसून आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करून अंध, अपंग, मूकबधीर आणि मतिमंद मुलांसाठी जिद्द हे शिबिर आयोजित केलं. त्यांना मेळघाटात जंगला अनुभव दिला. त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर झळकणारं निर्व्याज हसू पाहून त्यांच्यातील जिद्द जागवता अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुप स्वतःच जिद्दीनं दरवर्षी हे अनोखं शिबिर घेऊ लागला. जिद्द 2003 हे तर राज्यस्तरीय शिबिर झालं. अजिंक्यनं त्याचं सफल आयोजन केलं आणि अंध अपंगांना, मूकबधीर मतिमंदांना रायगडाच्या 300 फूट उंचीच्या टकमक टोकावर नेऊन रॅपलिंग केलं. यापैकी अकोल्यातील काहींनी 2004च्या प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत आपल्यातल्या कलागुणांचं, क्रीडा नैपुण्याचं प्रदर्शन केलं. अजिंक्यच्या त्या उपक्रमाला सगळ्या मान्यवरांनी दाद दिली आणि कृतकृत्य झाले ते अपंग, मूकबधीर आणि मतिमंद मुलं, ज्यांनी आपल्या व्यंगावर मात करून आपली अदम्य जिद्द जागती ठेवली. झुमारिंग करीत ध्वजारोहणासाठी राष्ट्रध्वज आणण्याची कल्पकता अजिंक्यची होती. अजिंक्यने शासनाचा तरणतलावही भाडेतत्वावर घेतला. अजिंक्य फिटनेस पार्कमुळे व्यायामाची, शरीर आरोग्यासाठी आवश्यक ती सामग्री मिळते. डॉक्टर्सची मदत असते.
नेतृत्व गुण असलेल्या कार्यकर्त्यांची फौज असते. कल्पकतेनं आणि शिस्तबद्ध तसंच शास्त्रशुद्ध पद्धतीनं अजिंक्यची शिबिरं उपक्रम राबवले जातात. वानवा आहे ती फक्त निधीची. अंध, अपंग, मूकबधीर आणि मतिमंदांसाठी निवासी शिबिरं आयोजित करताना खूप खर्च येतो. यासाठी काही उदार व्यक्ती, समाज हितैषी संस्था यांच्याकडे आवाहन केलं जातं, पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद नाही. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यांनी अजिंक्यला यासाठी साथ द्यायला हवी. अजिंक्यच्या यापूर्वीच्या अनेक उपक्रमात खर्चाला फाटा देऊन काटकसर केल्यामुळे त्यांचे चित्रीकरण नाही. कमीत कमी फोटो, प्रसिद्धीवरही फारसा खर्च नाही. यामुळे अजिंक्य तसा दुर्लक्षित आहे. पण उपेक्षित समाज घटकांसाठी कार्य करणाऱ्या, माणसांना निसर्गाशी जोडू पाहणाऱ्या या ग्रुपला दुर्लक्षित कसं ठेवता येईल? अलीकडेच नरनाळा या किल्ल्यावर आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गुल्लरघाटमध्ये मूकबधीर, अंध, अपंग, मतिमंद, आदिवासी आणि वृद्ध यांच्यासाठी जिद्द शिबिर अजिंक्यने आयोजित केलं होतं. तो अनुभव हे वेगळाले शिबिरार्थी असा कथन करतात. उंच पर्वत आणि खोलगट अशा दऱ्या पाहून मला खूप आनंद झाला. मधुर माझ्या कानी आवाज आला. तेव्हा मला वाटलं की खरंच तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी कृष्णरे आडवी. माणूस हा मुळात जंगलाचा निवासी आहे, निसर्गाचा सोबती आहे. नद्याच्या काठी त्यानं वस्ती केली, स्वतःची संस्कृती उभारली. सहजीवनानं जगू पाहणारा आहे माणूस. सुहृदय माणसांना आजही रानातल्या हाका ऐकू येतात. झाड झांडोऱ्याच्या जवळ जावसं वाटतं, नदीत डुबावं, तळ्यात पाय घालून बसावसं वाटतं. सुदृढ माणसं ते करू पाहतात. गिरी शिखरावर चढतात, नद्या नाल्यांना ओलांडतात, कड्या कपारीची उंची मोजतात, पशु पक्षाच्या मागे धावतात. पण अंध, अपंग, मूकबधीर, मतिमंद, गोरगरीब, वृद्ध यांना ही अनुभूती कोण देणार? तेही तर आपल्या समाजाचा भाग आहेत. चला, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवूया. आपणही फुलूया, निसर्गासारखं उमलूया, सोबतीनं वाढूया, जगणं सार्थक करूया. बच्चों के नन्हे हाथों को चांद सितारे छूने दो, 4 किताबें पढ़कर वो भी हम जैसे हो जाएंगे. लहान मुलांसाठी अजिंक्यनं रॉक क्लाइम्बिंगचं प्रशिक्षण देणारी भिंत उभारली आहे. आपल्या मुलांतील जिद्द जोपासून त्यांना नवी नवी शिखरं सर करायला लावणाऱ्या अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपला एक आरण्यक ऐकू येतंय. तुमच्या आतला आवाज तुम्ही ऐकू लागलात की तुम्हाला सुद्धा हे आरण्यक ऐकू येईल. माणूस हा अजिंक्य आहे, अदम्य आहे, अमेय आहे. त्याच्या साहसापुढे, जिद्दीपुढे गगनही ठेंगणं, अस्मानही थिट.